तर नमस्कार मंडळी, मी अविनाश भोईर. आता आपण आहोत उल्हासनगरमध्ये आणि उल्हासनगरच्या फॉलोअर लाईन चौकाच्या थोड्याशा पुढे आपण आहोत आणि रोडाची स्थिती आपण बघू शकतो. दाखवा, फिरून दाखवा. आणि कुठल्या प्रकारे इथं फक्त या इतकं उत्कृष्ट जे हे लोकांनी रस्ते बनवलेत त्याच्यामुळे किती ट्रॅफिक होतीये आपण बघू शकतो. इथे लहान मुलांची शाळा आहे, गव्हर्नमेंट शाळा आहे. तर पहिली ते 10वी पोरं शिकतात आणि आज संडे म्हणून सुट्टी आहे. पण 28% टॅक्स आपण गाडी मागे भरतो, आपण पेट्रोल मागे टॅक्स भरतोय, आपण रोड टॅक्स भरतोय आणि गव्हर्नमेंटकडनं आपल्याला ह्याच्याऐवजी मिळतंय तरी काय? जर कोण इकडं पडला या खड्ड्यामध्ये, कोणाला काही झालं तर त्याची जबाबदारी गव्हर्नमेंट घेईल का? थोड्याच दिवसांआधी ही उल्हासनगरमध्ये खड्डे खूप सारे खड्डे खणले होते, कारण इकडनं सिवेजचा पाईप जाणार होता असं बोललं गेलं. तर ते खड्डे बुजवलेही गेले आणि ह्या रोडला फक्त 1 महिना झाला आहे खड्डे बुजवून. तर हे जे पैसे लोकांच्या टॅक्समधनं गेलेत, तर मग ह्याचं जबाबदारी घेणार कोण? कारण अशा प्रकारचे जर रोड आपल्याला मिळत असतील तर आपले पैसे हे रस्त्यावर आलेत का, हे सर्वात मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होतो. दुसरी गोष्ट, ज्यावेळी विधानसभामध्ये संजय गायकवाड यांना कुठल्या तरी घाण प्रकाराचं जेवण वगैरे मिळालं तर त्यांनी तिकडच्या कॅन्टीनच्या जे स्टाफ होता त्यांच्यावर हात उचलला. तर जर लोकांनी टॅक्स भरल्याच्या नंतर अशा प्रकारचे रोड मिळतंय तर मग लोकांनी कोणाला मारायचं?